वंचित मविया बैठकीत फटाके, वंचितच्या प्रतिनिधींना 1 तास बाहेरच थांबवलं। वंचितची नाराजी, मवियाने अपमान केल्याचा डॉक्टर धैर्यवान पुणकर यांचा आरोप। किशोरी पेडणेकरांची आज कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी, ईडीला सहकार्य करणार। चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर सामोरं जाईन। चौकशी आधी पेडणेकरांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता, 2 वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती। मनोज जरांगे यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन, रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची भावना व्यक्त। आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचे पूर्णच्या पूर्ण आरक्षण रद्द होईल, जरांगेंचा इशारा। तर कोर्टात नक्की भेटूया, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। शपथेची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय घेतला, तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका बदललेली दिसते, विजय वडेट्टीवारांची टीका। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यात येण्याची शक्यता, शिवजयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर शिवरायांना वंदन करणार। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात ईडीची कारवाई, 1 BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त, ईडीकडून काही कागदपत्रही जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा, विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठेवीदार आक्रमक, पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांचा कारावास, गुपित उघड केल्याप्रकरणी सुनावली शिक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।